हॅलो, गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला माहितीच आहे की इतक्या दिवसानंतर मी ऑफिसला जाणार होते. त्यामुळे थोडा लोड होता. पण नंतर असं वाटलं की कामाच्या ठिकाणी आपण थोडं पॉझिटिव्हली गेलं तर कामावरती इफेक्ट पण छानच पडतो, पॉझिटिव्हच पडतो. म्हणून मग लगेच फ्रेशन अप झाले आणि आवरून घेतलं. गॅस पुढे जायचं होतं सकाळी सकाळी, म्हणून मग भरपूर सनस्क्रीन लावून घेतलं. आणि आज माझ्या नेलची टेस्टसुद्धा होती. म्हणजे मला पीठ मळायचं होतं, भांडी घासायची होती. त्यामुळे मग आज ती पण सगळी कामं केल्यानंतर पण नेल्स तसेच राहतात का हे बघायचं होतं. उठल्या उठल्या भूक लागली म्हणून एक ॲपल कट केला. कट एकच केला पण खाल्ला अर्धाच, कारण त्याचं साल खूप दाट होतं आणि खूप जाड होतं. त्यामुळे मग ॲपल जरा वेगळाच लागत होता. आज जरा लवकर उठले होते कारण विचार केला की जर असं आळस घेऊन कामावर गेलं की बोर होईल. त्यानंतर मग नाश्त्यासाठी उपीट बनवण्याची तयारी केली. कांदा चिरून घेतला. माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती त्यामुळे मग लाल मिरच्या चिरून घेतल्या आणि फोडणी दिली. उपीटमध्ये मला उडदाची डाळ टाकलेली खूप आवडते, पण माझ्याकडे डाळसुद्धा नव्हती. म्हणून मग साधंसं उपीट बनवलं. थोडंसं तुपामध्ये रवा अगोदर भाजून घेतला छान. उपीट बनवायला जाड रवा चांगला लागतो, पण चुकून मी बारीक रवा आणला होता. तुपामध्ये लालसर रवा भाजून घेतला. त्यानंतर मग उपीटला फोडणी दिली. रवा काढून घेतला. थोडंसं तूप, त्यानंतर मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची आणि कांदा टाकून छान फ्राय केलं. माझ्याकडे गाजर पण होता त्यामुळे एक गाजर पण टाकलं आणि गाजर थोडंसं वाफवून घेतलं. त्यानंतर मग 1 वाटी पाणी टाकलं आणि थोडा थोडा करून भाजलेला रवा त्यात टाकला. छान मिक्स करून घेतलं. मीठ टाकलं आणि छान झाकून ठेवलं. मला उपीट हे असंच आवडतं. कोणी कोणी पिवळ्या रंगाचं सुद्धा उपीट बनवतं, म्हणजेच हळद टाकून सुद्धा उपीट बनवतं किंवा त्यात टोमॅटो पण असतो. पण मला तसं उपीट आवडत नाही. छान झाकण टाकून शिजवून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतलं. कधी कधी मी थोडंसं ऑरिगॅनो पण उपीटवरती टाकते. आय नो हे थोडंसं वियर्ड कॉम्बिनेशन आहे, पण खूप टेस्टी लागतं. त्यानंतर नाश्ता केला आणि भांडी घासायला घेतली. मला खरं तर वाटलं नव्हतं की हे नेल्स तुटतील किंवा कम्फर्टेबल वाटणार नाही भांडी घासताना किंवा पीठ मळताना. पण तसं काहीच झालं नाही. एकदम नॉर्मल जसं मला भांडी घासताना वाटतं तसंच वाटत होतं आणि एकसुद्धा नेल तुटलेला नाही आहे. मला आज मटका पण धुवायचा होता. 1 दिवसाआड मी मटका धुते. मागच्या वेळी धुतला होता तेव्हा मी त्याला साबण लावला होता आणि मला खूप कमेंट्स आल्या होत्या इन्स्टावरती की मटका हा मिठाने धुतला जातो. त्यामुळे मग मी आज मटका मिठाने धुतला. छान घासून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवलं. या मटक्यामध्ये पाणी अजिबातच थंड होत नाही, पण मटक्यातल्या पाण्याने तहान लवकर जाते. त्यामुळे मग मी मटक्यातलंच पाणी पिते. तुम्हाला पण असं वाटतं का की मटक्यातल्या पाण्याने लवकर तहान जाते आणि मटक्यातल्या पाण्याला एक वेगळीच चव असते? मला तरी तसंच वाटतं. त्यानंतर पीठसुद्धा मळालं होतं. पीठ मळताना सुद्धा माझ्या नखांना काहीच त्रास झाला नाही. काल खूप कमेंट्स आल्या होत्या की हे नख लावल्यानंतर किंवा ॲक्रेलिक नेल्स केल्यानंतर नखांना त्रास होतो का, कामं करता येतात का? तर मी डेफिनेटली सांगू शकते की नखांना अजिबातच काही त्रास झालेला नाही आहे. आणि तुम्ही पाहिलंच आहे की मी सगळी कामं केली आहेत. भांडी घासणं, पीठ मळणं, चपाती लाटणं किंवा मग बाकीची कुठलीही कामं असू देत. एकही नख निघलेलं नाही आहे किंवा नखांना अजिबात कुठला त्रास झालेला नाही आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्की सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स मला करता आणि त्यातून मी बरेच काही गोष्टी शिकलेल्या आहे. जसं की पिंक सॉल्ट वापरणं, मिठानेच मटका धुणं, झाडांना 1 दिवसाआड पाणी घालणं, थर्माकॉलला थर्मास न म्हणणं, अशा भरपूर काही गोष्टी आहेत जिथे मी चुकत होते आणि तुम्ही सगळ्यांनी मला तिथे करेक्ट केलं आहे आणि मलासुद्धा ते खूप आवडतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.